नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या आता आपला विषय चालू आहे मला उमजलेले शंकर महाराज. बरेच भाग झाले आतापर्यंत. आपले शंकर महाराजांचा पुष्कळ मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न केला, त्यांना समजावून घेण्याचा, उमजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि आपल्या समोर बसले आहेत श्री मिलिंद कर्वे. शंकर महाराजांचे भक्त आहेत. तुम्ही आतापर्यंत त्यांची व्याख्यान ऐकलीत आणि आता त्यांच्या व्याख्यानाने तुम्हाला अगदी गोडी लावलेली आहे हेही लक्षात येत आहे. तेव्हा आता आपण पुढे जाणार आहोत. तर आज आपण थोडासा आणखीन विषय घेऊया की साधक जो येतो, आता ह्या सगळ्या सिरीजचा उद्दिष्ट आपण उत्तम साधक व्हावे हा आहे. आणि हे उत्तम साधक होण्यासाठी जे जे काही त्या महाराजांचं आपल्याला घेता येईल, त्यांचे गुण, कशा प्रकारे गुरु वागतो, कशा प्रकारे शिष्याला बरोबर कसं बदलत नेतो, हे याची ही सगळी आपण बरेचसा हा प्रवास आपण केलेला आहे. आता याच्यामध्ये हा जो साधक असतो हा नित्य सद्गुरूंच्या अनुसंधानात असतो. आणि हे अनुसंधान म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचं आहे. आणि अनुसंधान असतं अशा वेळी सद्गुरू आपल्याला काय काय समजावून देतात, साधकाला बोट धरून कसं पुढे नेतात, किंवा कोणत्या विषयांची त्याच्या मनामध्ये प्रेरणी करतात की ज्यामुळे त्याला आणखीन अभ्यास हा जास्ती करावा, सद्गुरूंचं प्रेम उत्पन्न कसं व्हावं, हे सगळं त्याला हळूहळू समजायला लागतं. आणि मग सद्गुरूंच्या मर्जीवर तो हळूहळू अवलंबून राहतो. हो. सद्गुरूंच्या मर्जीवर अवलंबून राहिल्याशिवाय साधक पुढे जात नाही. त्याला स्वतःचं स्वत्व सगळं विसरावं लागतं. आणि हे सगळं आपण या संवादातून शिकतो आहोत. तर हे आपण विसरू नका. हे आपल्याला सगळं शिकायचं आहे. आणि हा संवाद, ही पद्धत, ही प्रोसेस कशी आहे ती आज आपण इथून पुढे समजावून घेणार आहोत. तर नमस्कार मिलिंदजी, आपण सुरू करावं. लोक वाट पाहत आहेत आपली उत्सुकता. नमस्कार काका. आणि सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. तर प्रश्न तुमचा फार मार्मिक आहे आणि खूप खोल असा प्रश्न आहे. सखोल त्याच्यावरती बरंच काही बोलता येण्यासारखं आहे. म्हणजे जवळपास मला वाटतं 15-20 भाग सुद्धा या गोष्टीवरती बोलता येतील, एवढा तो प्रश्न मोठा आहे. तर तर काहीच आपण हरकत त्याचं नाही. हो. हा तर आपण त्याचं थोडक्यात आज काही समजून घेऊया त्याचं काय आहे, म्हणजे त्या प्रश्नाची व्याप्ती आणि हो. त्याच्यामधलं दडलेलं उत्तर तर ते काय हो. आहे. हो. हो. तर आता सद्गुरूंचं अनुसंधान म्हणजे काय, तर 24 तास ते गुरुतत्व आपल्या डोळ्यासमोर राहणं, आपल्या हृदयामध्ये ठसणं, आणि आपण आणि ते सतत एकमेकांच्या अनुसंधानात, म्हणजेच काय, कनेक्ट होणं हा जो प्रकार आपण म्हणतो, हा. हा. त्या हा. त्या प्रकारे आपण त्या सद्गुरु तत्वाशी कनेक्ट झालेलो असतो. आणि ते कनेक्शन कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या नात्यांमध्ये, वेगवेगळ्या शिकवणीमधनं, वेगवेगळ्या समजुतीमधनं, वेगवेगळ्या उदाहरणांमधनं सद्गुरू कसं काय तुम्हाला समजून देतात, त्याचाच हा थोडासा घेतलेला आढावा आहे. बर. आणि काही जणांना असं वाटेल की मी आता जे बोलणार आहे त्यानंतर असं काही जणांना वाटू शकतं की मग एवढं साधं सुद्धा सद्गुरू बोलतात का. तर माझं असं स्वतःच रीडिंग आहे की शंकर महाराजांसारखे अवलिया सत्पुरुष जेव्हा स्वतःला झंगड असं समजतात ना, म्हणजे ते स्वतःच म्हणतात की मी झंगड आहे, झंगड अवतार आहे हा माझा. तर त्या झंगडपणामध्ये फार मोठी जडजंबाळ अशी आध्यात्मिक चर्चा किंवा डोक्यावरनं सिक्सर जातील अशी काही चर्चा ते करत नसत. याचं हम्म. कारण असं आहे की समोरची जे व्यक्ती जरी अधिकारी असली किंवा नसली, तरी सुद्धा त्या प्रत्येकाला ते ते जे जे काही उपदेश करत असतील ते समजण्याची पात्रता असलीच पाहिजे. किंवा नसेल पात्रता तर ती त्याच्यामध्ये निर्माण होत असे, असं महाराजांचं बोलणं असायचं. साधं साधं बोलणं होतं, साधे साधे विचार होते. महाराज कधी कधी लावण्या म्हणत असत. आता तुम्ही म्हणाल महाराज आणि लावण्या हा काय प्रकार आहे, तर लावण्या म्हणत असत, पण त्या लावण्या महाराजांच्या तोंडून ऐकताना
जे काही त्याच्यामधला गूढ अर्थ हा समोर येत असे त्यावेळेला असं वाटत असे की आजवर जी शृंगारिक लावणी मी ऐकली त्या लावणीचा असाही काही अन्वयार्थ लावता येऊ शकतो, तो आध्यात्मिक अर्थ असू शकतो. पण ते काम फक्त महाराजांनीच करावं. आम्ही लावण्या म्हणतो आणि तुम्ही त्यातले अर्थ शोधा, हे असलं काही निष्पन्न त्याच्यातनं काही होत नाही. त्याचं कारण असं आहे की सांगणारा तेवढा समर्थ अवलिया लागतो, तरच त्याच्यातनं काय जो अर्थ त्या हा, अवलियाला सांगायचा आहे तो तो आपल्याला समजत जातो, उमजत जातो. हा. तर आता अनुसंधानामध्ये म्हणजे मी सतत असं म्हणू इच्छितो की महाराजांशिवाय मला विश्व नाही आणि महाराज डोळ्यासमोर सतत असतात असं मी समजतो. कारण असतातच समजतो म्हणजे ही माझी समजूत नाहीये किंवा कुठले इमॅजिनेशन वगैरे असलं काही कल्पना विलास नाहीये, तर ती फॅक्ट आहे. तर ते महाराजांचं अनुसंधान सतत असल्या कारणाने एक दिवस असंच मी चिंतन मनन तर साधकाचं चिंतन मनन सतत एकीकडे चालू असतं. व्यवहारामध्ये आपण फार वेगळ्या तऱ्हेने वागतो, कारण वागावं लागतं, कारण समोरचा प्रत्येक व्यक्ती हा व्यवहारवादावरतीच आपल्याशी वागत असतो जेव्हा व्यवहाराच्या मार्गावर चालत असतो तेव्हा. पण जेव्हा अध्यात्मामध्ये आपण असतो किंवा अध्यात्माच्या वाटेवरती चालत असतो तेव्हा व्यवहारवाद आणि अध्यात्मवाद या दोन्हीमधली सांगड घालताना सुद्धा जेव्हा सद्गुरु तत्व तुमच्या समोर असतं, तुमच्यावर लक्ष ठेवून असतं, त्यावेळेला सुद्धा डोक्यात वेगवेगळे विचार त्या तत्वा संदर्भातलेच असतात. व्यवहारवाद सद्गुरू नीट सांभाळून देतात. त्याच्यात आपल्याला काही करावं लागत नाही विशेष. कदाचित काही वेळेला असंही होऊ शकतं की जे काही चाललेलं आहे व्यवहारवादामध्ये त्याच्यात आपलं लक्षही नसतं. सवयीने आपण त्या सगळ्या गोष्टी करत जातो आणि त्या चांगल्या होतात. याचं कारण असं असतं की एकीकडे अनुसंधान त्या तत्वाशी आहे आणि एकीकडे आपण हे डे टू डे रोजमर्रा की जिंदगी आपण जगतोय, रुटीन सांभाळतोय. त्या रुटीन मध्ये ते काय येतं ते सगळं काही सगळं. तर असंच एक दिवस असं नुसतं रिकामं बसलेलं असताना शांत बसावं ना स्वतःशीच. आपण माझं असं तर म्हणणं आहे प्रत्येकाला की 24 तास एक दिवस तरी स्वतःशीच अनुसंधान साधत गप्प बसावं. याचं कारण असं आहे की गॅझेटलेस आयुष्य न जगता सुद्धा एक दिवस राहता येतंय का, ही याची आपली परीक्षा असते प्रत्येकाची. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की 24 तास जेव्हा तुम्ही व्यतीत करता, 24 तास म्हणजे दिवसाचे 24 तास, रात्रीचे 8 तास झोप, म्हणजे झोप 8 तासाची वगैरे ते पकडायचं नाही. जागेपणाचे 24 तास तुम्ही पकडा. आणि त्या जागेपणाच्या 24 तासामध्ये जर का तुम्ही स्वतःचीच अनुसंधान बांधत म्हणजे स्वतःशीच मनन चिंतन करत जेव्हा त्या तत्वाला तुम्ही सामोरं जाता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपण जे रोज आयुष्य जगतोय, गॅझेट्स मध्ये अडकलोय किंवा अनंत बाकीच्या गोष्टींमध्ये अडकलोय, ते किती हिणकस आयुष्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये तो किती मोठा मॅडनेस आहे हे आपल्याला लगेच कळतं. पण त्या 24 तासांची व्याप्ती जर आपण आणखीन वाढवू शकलो तर मग साधकावस्थेतली मजा काही और असते. तर त्या अशा एका 24 तासांच्या एका कालावधीमध्ये काही चिंतन करताना पटकन माझ्या मनामध्ये महाराजांनी स्वतःबद्दल सांगितलेलं एक वचन आलं. वचन म्हणजे त्यांची 10 वचनं वेगळी आहेत, पण हे वेगळं आहे. तर ते हे वेगळं काय की मैं कैलाश का रहने वाला हूँ, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर. हे ह्या ओळी डोक्यामध्ये उमटल्या किंवा मनामध्ये उमटल्या महाराजांच्याकडनं आदान प्रदान सुरू झालं. आणि ते म्हणाले, अरे हे तर काय मी सगळ्यांना सांगितलंच आहे, त्याच्यामध्ये तू त्याचं चिंतन करतोयस. पण म्हटलं या 2 ओळींच्या मध्ये जो काही गूढ अर्थ जो काही दडलेला आहे ना, की वरवर पाहता हे साध आहे. मैं कैलाश का रहने वाला हूँ, मेरा नाम है शंकर, याच्यात मध्ये काय गूढ अर्थ आहे. त्यांनी सरळ सरळ सांगितलं. दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर, याच्यात काय गूढ अर्थ आहे. साधं साधं सरळ सोपं विधान आहे. मग असा जो विचार करत असतो मी त्यावेळेला असं मला लक्षात येतं की ह्याच्या आणखीन खोलामध्ये शिरत गेलं तर बरंच काही हाती लागू शकतं. कारण काय आहे की वरवर साध्या साध्या दिसणाऱ्या गोष्टी पण ज्या महाराजांच्या तोंडून आलेल्या आहेत
त्या अशाच सवंग तऱ्हेने आलेल्या नाहीयेत. त्याच्या मागे पुढे खाली वर सगळीकडे जो गूढार्थाने ते ओळी व्यापलेल्या आहेत ना, त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न आपण करायचा. तर महाराज म्हणाले, जरा गप्प बस, मी तुला एक छानपैकी गाणं म्हणून दाखवतो. आता हे एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का, आणि ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. तर महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही गाणं म्हणणार? तर म्हटलं, कुठलं म्हणणार गाणं? ऐक म्हणाले, कुठलं गाणं म्हण. महाराजांनी कोणतं गाणं म्हटलं? एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. आता हे गाणं फार अतिशय हृदयस्पर्शी गाणं आहे. लता दीदीने आणि मुकेशने काय अप्रतिम गायलेलं आहे. त्याची सुरावट सगळंच ते अप्रतिम, ते कामच अप्रतिम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, संतोष आनंद नावाच्या कवीचं हे काव्य आहे, आणि ते काव्य अतिशय दर्दभरा आणि अध्यात्माच्या पूर्ण रंगामध्ये भिजलेलं. चित्रपटातली सिच्युएशन काही असो. आता बघा, महाराजांनी पहिली ओळ म्हटल्यानंतर हे सगळं एवढं रामायण पटकन माझ्या अंतरंगात उमटलं, कारण ते माहिती होतं का. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. आणि पुढे काय म्हणतात महाराज त्या गाण्यामध्ये? कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, आणि पुढचं वाक्य आहे, जीवन का मतलब तो आना और जाना है. आता इथे थांबले, थबकले. आता मौजो की रवानी म्हणजे काय? अर्थ सांगणारे तेच आहेत ना. मग अर्थ सांगणारे म्हणजे इथे समोर बस, मी मौजो की रवानी म्हणजे काय तुला सांगतो, अशातला भाग नसतो. ते समजून देतात, म्हणजे कसं, तो विचार तरंग सोडतात तुमच्यामध्ये. ते तल्लीन होऊन गातायत. जसं लताबाईंनी गायलेलं आहे तसं हुबेहूब किंवा त्याही पेक्षा सुंदर असं महाराज गायला बसलेले आहेत. हेच फिल्मी संगीतातलं गाणं आहे, आणि हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की गुरुतत्व म्हणजे शंकर महाराज ही पण गाणी म्हणतात, मी सुरुवातीलाच सांगितलं महाराज लावण्या पण सुंदर म्हणत असत. मग हे गाणं जरी 72 सालामधलं रेकॉर्ड झालेलं असलं, 1972 साली, तरी महाराजांचं वचन आहे ना, हम गया नहीं जिंदा है. मग महाराजांना काय अशक्य? आज आज सुद्धा महाराज आहेत, उद्याही असतील, आपण नसू उद्या. महाराज कलियुगाच्या अंतापर्यंत असतील, किंवा परत सत्ययुग येईल तेव्हाही महाराज असतील. महाराजांना आदी नाही, अंत नाही, ते अनादी आहेत. मग 1972 सालामध्ये रेकॉर्ड झालेलं हे गाणं जर महाराज म्हणत असतील, तर त्यांना ते समजावून देण्यासाठी जे काही तुम्हाला समजवायचंय त्याच्यामध्ये हे गाणं त्यांनी का निवडलं? तर जीवन का मतलब तो आना और जाना है, म्हणजे थोडक्यात असं असतं की मला त्यातलं काय कळलं, आयुष्यामध्ये माणसाच्या एंट्री आणि एक्झिट याच्या पलीकडे काही नसतं. एंट्री म्हणजे जन्म आणि एक्झिट म्हणजे मृत्यू. या दोन बिंदूंमध्ये जे काय असतं ते आयुष्य, आपण त्याला काही ते म्हणू, पण याच्या पलीकडे काही नसतं. मग एंट्री आणि एक्झिट ही जर तुमची रंगभूमीवर, तुमच्या जीवनाच्या रंगभूमीवरती झालेली तुमची एंट्री आहे, कधी ना कधी तो प्रवेश संपणार आहे, तुम्ही एक्झिट आतमध्ये घेणार आहात. आतमध्ये म्हणजे कुठे? तर मृत्यूच्या दारामध्ये, किंवा आपण काही म्हणू त्याला, म्हणजे यमधर्माकडे, आणखीन काय काय त्याला तुम्ही उदाहरणं द्याल ती सगळी. तर ही एक्झिट आहे. आणि मग जीवन का मतलब तो आना और जाना है, याच्यामध्ये जेव्हा महाराज ठपकतात आणि सांगतात, हे समजलं का? ते एका बिंदूपासून सुरू झालेलं आयुष्य दुसऱ्या बिंदूला संपतंय, पण मग त्याच्यामध्ये तू रंगभूमीवर एका नटासारखं आयुष्य जगतोस. तुझी भूमिका संपली की तू एक्झिट करतोस. तद्वतच तुझी भूमिका पाहणारे जे काही प्रेक्षक वर्ग आहे, तो प्रेक्षागृहामध्ये बसलेला आहे. आता इथे लक्षात घ्या की आपल्याला स्वतःला एक व्यक्तिमत्व आहे, नाव आहे, आयडेंटिटी आहे, लिगल आयडेंटिटी आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या लिगल आयडेंटिटीला पाहणारी अनेक लिगल आयडेंटिटी आहेत, किंवा एकंदरीतच जगामध्ये जेवढी माणसं आपल्याला ओळखतात, किंवा आपण ज्यांना ओळखतो, की आपण ज्यांना ओळखत नाही, किंवा आपल्याला जे ओळखत नाही, अशी सुद्धा व्यक्ती आपल्याला कितीतरी वेळा पाहत असतात. आणि ते म्हणजे आपल्या भूमिकेला दिलेले प्रेक्षक वर्ग, तो दिलेला प्रेक्षक वर्ग आहे.
तर ते सगळे प्रेक्षक आहेत ना त्याच्यामध्ये. ते कुठे बसलेले आहेत? ते प्रेक्षागृहात बसलेले आहेत. आपण चालतो कसं, आपण बोलतो कसं, आपण वागतो कसं, आपल्या बोलण्याचा टोन काय, आपण बघतो कसं, आपल्या चेहऱ्यावरती काय भाव उमटतात, आपले डोळे काय बोलतात, आपली बॉडी लँग्वेज काय असते, ह्या सगळ्याचं निरीक्षण करणारी जनता आहे. आपणही त्या जनतेचाच भाग आहोत, पण आपण आपल्या रंगमंचावर असतो, ते त्यांच्या रंगमंचावर असतात. आपल्यासाठी ते प्रेक्षागृहात असतात आणि त्यांच्यासाठी आपण प्रेक्षागृहात असतो, एवढाच फरक आहे. मग ह्याच्यामध्ये माणूस करतो काय? तर ह्या भूमिका रंगवण्यापलीकडे माणूस काही करत नाही. मग आयुष्याचा अर्थच मुळे असा आहे की येणं आणि जाणं आहे, याच्या पलीकडे आयुष्याचा काहीही अर्थ नाही. कुछ खोकर पाना है कुछ पाकर खोना है, याच्यामध्येच जे काही दडलेलं आहे ना, की काय मिळवतो आयुष्यात, काय गमावतो, काय मिळवतो, काय गमावतो, गमावलेलं मिळवतो का आणि मिळवलेलं गमावतो का, ह्या दोन गोष्टींच्या गृहीतकांवरती जे आयुष्य सगळं माणसाचं जात असतं. तर ते म्हणजे काय हे या गाण्यातनं समजून घे, असं महाराजांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा जीवाचे कान करून मी महाराजांचं ते ते प्रसिद्ध गाणं महाराज गात होते त्या पद्धतीने मी ते ऐकत होते. अर्थ समजावून सांगतायत महाराज. आता मौजों की रवानी है, एक प्यार का नगमा है. आता प्यार म्हणजे शुद्ध प्रेम. लैला मजनूचं प्रेम इथे अपेक्षित नाहीये. शुद्ध प्रेम जे आहे ते शुद्ध प्रेम कोणी कोणावर करावं? माणसांनी माणसांवरती करावं. माणसांनी सद्गुरूंवरती करावं आणि सद्गुरूंनी आपल्यावरती करावं. सद्गुरू कायमच आपल्यावर प्रेम करत असतात. पण तो नगमा आहे ना, म्हणजे ती प्रेमाची जी गोष्ट आहे, ती आपण किती समजून घेतो सद्गुरूंच्या प्रेमाची गोष्ट, ह्याच्यावरती सगळा आयुष्याचा कारभार अवलंबून असतो, जर तुम्ही साधक असाल तर. साधकांसाठी हे मी जास्ती करून सांगतो, याचं कारण आहे साधकांना हे पटकन कळेल की महाराजांचं याच्यामधनं काय सांगणं आहे. तर मौजो की रवानी है, मौजो म्हणजे काय? तर मौजो याचा अर्थ आहे लहरी, लाटा, प्रवाह किंवा ह्या सगळ्यामधला जो एक अवखळपणा आहे, म्हणजे त्या लाटा येणे, त्याचा जो खळखळाट आहे, त्याचा जो एक आवाज आहे, किंवा त्याचा एक काय म्हणतो त्याला, सतत आविष्कार त्या पाण्यावरती होत असतो. तर लाटा समुद्राच्या आपण घेतल्या, तर समुद्राच्या भरतीच्या लाटांचा आवाज वेगळा आहे आणि समुद्राच्या ओहोटीच्या लाटांचाही आवाज वेगळा आहे, पण लाटा आहे. मौजो म्हणजे काय, तर हा निरंतर असणारा ह्या लाटांचा जो खळखळाट आहे, किंवा ते सरकतंय पाणी पुढे. आणि रवानी म्हणजे निरंतर प्रवास आहे. तो प्रवास निरंतर आपला पण आहे ना. आपल्या आयुष्यातही लाटांसारखा खळखळाट आहे, भरती आहे, ओहोटी आहे, सगळंच आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जर मानस सरोवराचा विचार केला, मी ते पाहिलंय म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकतो. तर मानस सरोवराचा विचार करताना आपल्या असं लक्षात येतं की मानस मधलं जे लाटांचं एक सौंदर्य आहे, त्याला नजाकत आहे. आणि त्याच्या शेजारी जे राक्षस ताल आहे, जिथे रावणाने घनघोर तपश्चर्या केली होती कैलासाकडे मुख करून, त्या राक्षस तालामधल्या लाटा कशा आहेत, तर लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा तशा आहेत. विषे कंठक काळा ते त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. पुन्हा तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा म्हणजे काय, तर ती आली ना गंगा तिथून, मग तीही एक प्रवाहित आहे ना, मग ती मौजो आहे ना. मग ते रवानी आहे म्हणजे काय, तर निरंतर तिचा प्रवास चालू आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. कोणाचा स्पर्श झालाय? शिवाच्या जटेचा स्पर्श झालेला आहे. मग ती रवानी जी आहे, तो निरंतर प्रवास तिचा चालू आहे, त्यात तो कोणासाठी आहे? तिच्या दोन्हीही किनाऱ्यावरती सुजलाम सुफलाम भूमी करत ती आपल्यासाठी वाहते. निरंतर तिचा प्रवास चालू आहे युगानुयुग. मग तो राक्षस ताल मधला लवथवता जो एक खेळ आहे आणि इथला जो मानस मधला नजाकतीचा खेळ आहे, तो मौज होती. ती मौजच आहे ना. म्हणजे मौज ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आणि मौजों की रवानी याचा अर्थ वेगळा आहे. मग जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी. मग आहे काय दुसरं? मग आयुष्यामध्ये आपल्या भोवती जो माणसांचा वेढा असतो, त्या वेढ्याला आपण किती प्रमाणामध्ये सामोरं जावं,
याचं सुद्धा गणित महाराज जेव्हा शिकवतात तेव्हा ते काय म्हणतात की बाबा रे, की आयडेंटिटी वगैरे सगळं मला माहितीये, तू काय मला सांगू नको, ते मीच निर्माण केलंय, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व किंवा आयडेंटिटी काय आहे ती. पण जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी है, हे तुला जर कळत असेल तर तू आणि मी आणि तू ह्याच्याशिवाय कहाणी दुसरी उरतेच कुठे. कहाणीचा निर्माता मीच आहे, लेखक मीच आहे, दिग्दर्शक मीच आहे, असं म्हटल्यानंतर संवाद माझेच आहे, तुला फक्त ते बोलायचे. हे जेवढं खरं असेल तर तुझ्या माझ्याशिवाय दुसरं आहे कोण? मग तेरी मेरी कहाणी आहे, मग तो प्यार का नगमा, ती गोष्ट प्रेमाचीच असणार. तिथे कुठलाही वेगळा भाव नसणार, कारण प्रेमातनं, त्या सद्गुरूच्या प्रेमातनं निर्माण होते तो आनंदच निर्माण होणार तिथे. मग आनंद पुन्हा भरून आला की मग तेरी मेरी कहाणी जो आहे ना, ती फारच सुंदर प्रेमाची कहाणी असणार. आणि सद्गुरूपाशी त्याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं ना. मग तेव्हा ते म्हणतात की कुछ पाकर खोना है. खूप मिळवतोस आयुष्यामध्ये, पण खूप गमावतोस पण. मग इथे जर आपण संचित प्रारब्ध क्रियमाण ह्या गोष्टींचा संबंध आणला तर मग इथे तरी भानावर यायला पाहिजे की नाही, कुछ पाकर खोना है. काय काय म्हणजे गमवायचं काय आहे कुछ पाकर. अहो, सद्गुरु कृपा जर मिळवली तर गमवायचं काय आहे? जन्मोजन्मीचं जे रहाड-गाडगं आपल्यासाठी लिहून ठेवलंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, हे गमवायचंय. मग ते गमवण्यामध्ये जे सुख आहे ना, त्याच्यामध्ये अपरिमित सुख आहे, की काय हरवल्याचं दुःखच नाहीये. कारण तिथे पानाही पान आहे.